राधे श्याम. आपण प्रसंग पाहत होतो. नंद बाबा जे आहेत एकादशीचं व्रत करून पहाट समजून मध्यरात्रीच्या वेळेला यमुना मैयाचं स्नान करण्याकरता गेले. आणि मध्यरात्रीच्या वेळेला स्नानाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जी पाण्याची देवता आहे, जलदेवता, वरुण देवता, त्या वरुण देवतेचे 4 दूत त्या ठिकाणी आले. नंद बाबांना बांधलं आणि वरुण लोकामध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी एका रूम मध्ये त्यांना बंद कोठडीमध्ये टाकून दिले. कारण काय, तर मध्यरात्रीच्या वेळेला जलाशयामध्ये स्नान करणं अपराध मानलेलं आहे मध्यरात्रीच्या वेळेला. म्हणून त्या ठिकाणी त्यांना बांधून टाकलं. बराच वेळ झाला नंद बाबा बाहेर येत नाहीत म्हणून नंद बाबाचे जे मित्र आहेत ते घाबरले. अरे, नंद बाबाने बुडी घेतली आणि बुडून गेला. धावत घरी आले आणि कन्हैयाला सांगितलं, कन्हैया कन्हैया, तुझे बाबा यमुनेमध्ये बुडाले. कन्हैया धावतच आले. ज्या ठिकाणी नंद बाबाने बुडी घेतली तिथं बुडी घेतली, थेट वरून लोकांमध्ये गेले. वरुण लोकांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची जी देवता आहे वरुण देवता, उंच असं सिंहासन आहे, त्याच्यावरती बसलेले आहे. ते बसलेले पाहिले. त्या देवतेने परमात्म्याला येताना पाहिलं. कन्हैयाला येताना पाहिल्याबरोबर वरुण देवता जी आहे त्या लोकाचे मालक त्या उंच आसनावरून एकदम उडी मारली, धावतच गेले, देवाला लोटांगण घातलं. लोटांगण घातलं देवाला, देवाच्या हाताला धरलं, आपल्या सिंहासनावरती बसवलं, त्यांची पूजा केली, आरती केली आणि विचारलं, देवा अचानक इकडे कुणीकडे येणं केलं? तुमच्या येण्याने आमचा दरबार, आमचं घर पवित्र झालं. तुमचे चरण आमच्या घराला लागले. जे पुण्यवान महात्मे आहेत, संत महात्मे आहेत, सद्गुरू आहेत, परमात्मा आहे, त्यांचे चरण आपल्या घराला लागल्यानंतर आपलं घर पवित्र होतं. तसं वरुणदेव म्हटले, आमचा हा वरुण लोक अतिशय पावन पवित्र झालेला आहे तुमच्या येण्याने, धन्य झालो आम्ही. कसं येणं केलं विचारल्यानंतर देव म्हणतात, वा, इकडे एका बाजूला आमची पूजा करता, दुसऱ्या बाजूला आमच्या बाबांना बांधून टाकता. तुमचे बाबा? वरुणदेव घाबरले. हो म्हटले, ते नंद बाबा ज्यांना तुम्ही बांधून टाकले ना, ते माझे बाबा आहेत, माझे पिता आहेत. आणि मग त्या ठिकाणी वरुणदेव घाबरले. धावतच त्या खोलीकडे गेले. नंद बाबांना त्याच्यातून मुक्त केलं, बंधनातून मुक्त करून देवाची माफी मागितली आणि म्हटले, देवा मला क्षमा करा आणि माझ्याकरता हे जे माझे दूत आहेत, मूर्ख आहेत, त्यांनाही क्षमा करा. अजानता मामकी मूढेना कार्यविना आणि तोयम तव पिता तद्भवान क्षंतुमर्हति. देवा, माझे दूत मूढ आहेत, मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, त्यांच्याकडून अपराध झालेला आहे, पण त्यांचा तो अपराध नाही, तो माझाच अपराध आहे, म्हणून क्षमा करा. माझ्याकरता त्यांनाही क्षमा करा. का? सेवकाचा जो अपराध असतो तो मालकाचा अपराध असतो, त्याचा दोष मालकाला लागत असतो, म्हणून क्षमा याचना केली. आणि मग त्या ठिकाणाहून नंद बाबांना घेऊन कन्हैया वृंदावनला आले. हे गोपाळ यमुना मैयाच्या त्या तीरावरती उभेच होते. ते यमुना मैयातून बाहेर आल्यानंतर सर्वच्या सर्व गोपाळ नंद बाबांच्या जवळ येतात आणि म्हणतात, अरे नंद बाबा, असा काय स्नान करण्याकरता गेला आणि तासनतास स्नान करत बसला? आम्ही तर बिलकुल घाबरूनच गेलो. कन्हैयाला बोलावलं, कन्हैया आले आणि तुला घेऊन आले. काय करत होता एवढा वेळ? नंद बाबा म्हटले, अरे गोपाळांनो, तुम्हाला काय सांगावं, गजब झालं. काय झालं नंद बाबा? नंद बाबांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. नंद बाबा म्हटले, अरे त्या ठिकाणी मला काय माहिती, मध्यरात्रीची वेळ माझ्या ध्यानात नाही आलं,
पहाट समजून गेलो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठे 4 पहिलवान आले, त्यांनी बांधलं, मला त्या ठिकाणी नेऊन टाकलं. पण माझा हा कन्हैया फिरत 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 कसा आला देव जाणे. आणि जसा माझा हा कन्हैया त्या ठिकाणी आलेलं पाहिल्याबरोबर त्या देवाने आसनावरून उडी मारली, लोटांगण घातलं, त्याची आरती केली, पूजा केली, दिव्य स्तोत्रांनी स्तुती केली. आणि जसं कन्हैयाने सांगितलं की नंद बाबा म्हणजे मी त्याचा पिता आहे हे सांगितल्याबरोबर तर कान धरले, उठाबशा काढल्या, क्षमा मागितली. काय त्यांचे रिश्तेदारी निघाले त्यांनाच माहिती, कन्हैया जाणे. मला तर काही कळालं. मग गोपाळ पुन्हा आज आश्चर्यचकित, पुन्हा गोपाळ जे आहेत देवाच्या मागे चालू लागलेले आहेत हात जोडून. गोपाळ विचार करू लागले, एकमेकात चर्चा करतात. आज तर मानलं की हा साक्षात परमात्माच आहे. त्या वरून देवतेने एवढा सन्मान, एवढं स्वागत, पूजन त्याचं केलं. नारायण नाही तर कोण आहे हा? माग हात जोडून चालू लागले. कन्हैयाने पाहिलं, आज पुन्हा तेच. गोपाळानं विचारलं, अरे गोपाळानं पुन्हा आज हात जोडून चाललात पाठीमाग, काय प्रकार आहे? गोपाळ म्हटले, माफ कर कन्हैया, आज तर तुला मानला, मी ओळखलं, तू साक्षात नारायण आहेस, तू काहीही म्हटलंस तरी. कन्हैया म्हटले, तुम्ही मला नारायण कसं म्हणलं? म्हटले, हे नंद बाबांना आता घेऊन आला, नंद बाबा सांगतायत हे. कन्हैया म्हटले, गोपाळांनो, मी नारायण आहे की नाही या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमची इच्छा काय ते मला एकदा सांगा, असं सारखं मागू लागू नका. तुम्ही मानले मला नारायण, तर आहे मी नारायण. काय तुमची इच्छा आहे सांगा. मानताय म्हणून, तसं काय मी नारायण नाही. गोपाळ म्हटले, कन्हैया तू बनून राहा नारायण, आम्हाला काही घेणं नाही. पण तू जर खरंच नारायण असशील तर तुझं ते वैकुंठ पाहण्याची आमची इच्छा आहे. कन्हैया म्हटले, हा ही गोष्ट बरोबर, तुम्हाला वैकुंठ पाहायचंय ते मी दाखवू शकतो, पण मी नारायण आहे की नाही या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्हाला त्याचं काय करायचं, तुम्हाला वैकुंठ पाहायचंय तर दाखवू शकतो. त्या ब्रह्मकुंडामध्ये स्नान करून या. गोवर्धनाच्या परिक्रमा मार्गावरती अनेक कुंड आहेत. राधाकुंड, गोपीकुंड, कृष्णकुंड, उद्धव कुंड, ब्रह्मकुंड, श्यामकुंड, राधाकुंड आहेत. अनेक कुंड त्या मार्गावरती आहेत. कुंडामध्ये स्नान करण्याकरता हे गोपाळ गेले कन्हैयाने सांगितल्याप्रमाणे आणि बुडी घेतली. बुडी घेतल्याबरोबर देवाने लीला केली थेट वैकुंठामध्ये. ते तु ब्रह्महृदं नीतामग्ना कृष्णेन चोदृता ददृशुर ब्रह्मणो लोकम यत्र क्रोरोद्भेगात् पुरा. वैकुंठामध्ये घेऊन आले. वैकुंठामध्ये आल्यानंतर डोळे उघडून बघतात तर कोणी 4 तोंडावाले, 6 तोंडावाले, 4 हातवाले, 10 हातवाले फिरताना दिसले. एकमेकांकडे बघतात, म्हणतात आपण कुठे आहेत रे? एक म्हटला, हा हा हे कन्हैयाचं वैकुंठ आहे. अरे कन्हैयाचं हे वैकुंठ तर फार विशाल आणि दिव्य आहे, बढिया आहे, आपण तर कधी पाहिलंच नव्हतं. एक म्हटलं, मग कन्हैयाचं वैकुंठ आहे, दिव्य आहे, विशाल दिसतंय, आता याच्यामध्ये आपला कन्हैया कुठे सापडायचा? एक म्हटलं, त्याचं काय, तोंड संघ असलं म्हणजे सगळं संघ आहे. विचारू आपण त्याला, विचारण्यात कमीपणा थोडा आहे. विचारावं, जी गोष्ट माहित नाही ती विचारित झाली. मग एक जणाने एक 4 तोंडावाले येताना दिसले. ब्रह्मदेव, तिथं ब्रह्मदेवांची लाईनच. एक ब्रह्मदेव आहे का? नाही नाही, एका ब्रह्मांडाचा एक मालक, तो एक ब्रह्मदेव. प्रत्येक ब्रह्मांडाचा एक एक मालक आहे ब्रह्मदेव. असे कितीतरी ब्रह्मांड, कितीतरी ब्रह्मदेव. तिथं लाईन मध्ये लागून देवाची स्तुती करतात त्या वैकुंठामध्ये. तुम्ही पाहिलंय का कुठे? सगळेच माझ्याकडे बघायला. वैकुंठ पाहिलंय काय तुम्ही? नाही? तुम्हाला ब्रह्मदेव माहिती आहे का? माहिती आहे. किती माहिती आहे तुम्हाला? एक 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 माहिती, एक ब्रह्मदेव असतो ज्याने विश्व निर्माण. अरे एका ब्रह्मांडाचा एक ब्रह्मदेव मालक आहे, सगळ्या ब्रह्मांडाचा एक कुठे आहे? सगळे ब्रह्मांड जे आहेत ज्याने निर्माण केले तो मालक त्या अनंत ब्रह्मांडाचा, ते त्याच्या पोटामध्ये.
अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे न कळे कानोबाचे कोडे. हे कोड काय कोणाला कळत नाही. ब्रह्मदेवाला कळलं नाही. चार तोंडावाल्या रात्रंदिवस अखंड नामजप चालू आहे. राम 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 महादेवाचं जसं चालू आहे तसं ब्रह्मदेवाचाही चालू आहे. चार तोंडाने. आपण किती तोंडाने करतोय? कशाला एकच दिले असते, दोन चार केले असते. कोणाकोणाची समस्या आहे. आम्ही केला असता ब्रह्मदेवासारखा दोन चार तोंडाने जप, पण आम्हाला तोंड किती दिले? दोन दिले ना. कुठं कुठं म्हणतात नाही दोन तोंड्या. किती तोंड आहे? एक का दोन? होय देव बाप्पा, किती तोंड असते? काय दोन तोंडे? इकडेही चालतात इकडेही चालतात. काही काही परमार्थातही चालतात आणि राधे राधे असं. एक तोंड दिले एकानेच धड करीना. एक दिले तर करा त्यांनी जपच. तोंड कशाला दिले? जप करण्याचं. एक असू द्या नाही तर चार असू द्या नाही तर 10 असू द्या. एक 10 तोंडे होता आपल्या. होता तो मारला देवाने, माहिती सगळ्यांनी. आता आम्ही 15 तारखेला मारणार आहे त्याला. तर 16 तारखेला शक्ती झाल्यावर मारायचं. हा तो होता तसा. तसं 4 तोंडावाले त्या ठिकाणी येताना दिसले. एक म्हणला याला विचार, आणि मग समोर गेला म्हटले बाबाजी राम राम. त्याने तोंडावरती बोट ठेवलं. मौन मास्थाम. इथं कोणी बोलायचं नाही. नाराज झालं. म्हटले इथं तर कोणी राम रामही करीना. दुसरं म्हटलं अरे त्याला आपली भाषा कळत नसेल, कारण प्रत्येक भागातली भाषा वेगळी वेगळी असते. कुठे राम राम, कुठे श्याम श्याम, कुठे राधे राधे, कुठे जय श्री कृष्ण, कुठे जय सियाराम, कुठे सीताराम, कुठे बम भोले. पंढरपूरला कुठे गेले जय हरी, रामकृष्ण हरी. भागातली प्रत्येक भागातली पद्धत वेगळी आहे. त्याला आपली भाषा कळत नसेल म्हणून त्यांनी भाषा बदलून पाहिलं. वेगळ्या वेगळ्या भाषेत राम राम जय हरी राधे राधे. पण प्रत्येक वेळेला मौन मास्थाम, तोंडावरती बोट. नाराज झाले गोपाळ. गोपाळ म्हटले अरे कसं हे विचित्र असं वैकुंठ आहे, बडी यात्रा आहे, दिव्य आहे, पण या ठिकाणी कोणी कोणाला राम रामही करीना. मग कन्हैयाचं स्मरण केलं. स्मरण केल्याबरोबर हे सगळे गोपाळ शेषशाही नारायण परमात्मा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपोआप प्राप्त झाले. दुरून त्या ठिकाणी पाहिलं तर ते शेषावर शयन 1000 फणाचा तो शेष नाग, आणि त्याच्यावरती शयन केलेले परमात्मा शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. परमात्म्याला पाहिल्याबरोबर सगळे गोपाळ आनंदित झाले आणि धावतच कन्हैया 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 म्हणून धावत त्या ठिकाणी निघाले खरे. पण त्या ठिकाणी जवळ आल्यानंतर जे जय विजय आहेत ना द्वारपाल, त्यांनी अडवलं. यहां से आगे कोई नहीं जा सकता. गोपाळ नाराज झाले. एकमेकांना बोलतात आता काय करायचं. तिथून तर कोणी जाऊ नाही देईना. आता त्यांना भेटायचं कसं. आणि मग नाराज झाले गोपाळ आणि पुन्हा परमात्म्याचं स्मरण केलं आणि म्हटले अरे कन्हैया तुझं हे जे वैकुंठ आहे ना फार विशाल आहे आणि फार दिव्य आहे, भव्य आहे. पण खरं सांगू का कन्हैया, आम्हाला मात्र तू वृंदावनला घेऊन चल. वृंदावनचं स्मरण केल्याबरोबर हे सगळेच्या सगळे गोपाळ त्या कुंडातून बाहेर आले. बाहेर येऊन पाहिलं तर कन्हैया त्या ठिकाणी देहुडा चरणी वाजवितो वेणू. गोपिका रमणू स्वामी माझा. त्या ठिकाणी परमात्म्याला मंद मंद हास्य करत वेणू वाजवत आहेत. परमात्म्याला गोपाळांनी पाहिल्याबरोबर कन्हैया 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 म्हणत धावतच कन्हैयाच्या जवळ आले. मिठ्या मारू लागले, बिलगले सगळे गोपाळ. आनंदी झाले.
गोपाळांना कन्हैयाने विचारलं, का रे गोपाळांनो, कसं वाटलं माझं वैकुंठ? गोपाळ म्हटले, अरे कन्हैया, तुझ्या वैकुंठाचं काय सांगाव, अद्भुत आहे, फार दिव्य असं आहे, बढिया आहे. पण खरं सांगू का कन्हैया, तुझं ते वैकुंठ कितीही बढिया असू दे, पण जो आनंद या वृंदावन मध्ये आहे तो आनंद वैकुंठामध्ये नाही. वैकुंठामध्ये धन्य ते गोपाळ की आज या वृंदावनाच्या पुढे वैकुंठालाही फेल करतात. बोले वृंदावन बिहारी लाल की, वृंदावन धाम की जय. अशा प्रकारे ही लीला परमात्म्याने या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर परमात्मा रास लीलेला प्रारंभ करतात. दोन खुर्च्या बसू द्या त्यांना. इथे समोर बसलं तरी चालतं. ह्या बाजूला असं इकडे तोंड करून बसू. बोला राधे राधे. लवकर आले कृष्ण कन्हैया. पावणे 3 आले असते तरी चाललं असतं, पण असू द्या असू द्या, देवाला घाई आहे. राधे राधे. असू द्या असू द्या, काय हरकत नाही. बसू द्या त्यांना, खुर्चीवर बसू द्या. समोर बसायचं असलं गादीवर तरी बसू द्या, त्यांच्या मनावर बसू द्या. त्यांना जिथं बरं वाटतंय तिथं बसू द्या. हे बाळांनो, कुठं बसायचं? इथं बसायचं का गादीवर बसायचं? बरं आहे का इथं? गादीवर बसायचं. बरं बसा थोडा वेळ, पुन्हा या. ते सवय नसते, समोर लेकरं अवघडल्यासारखे होते ना, दोघच बसायचे म्हणल्यावर. बसू द्या थोडा वेळ, बसू द्या, मांडी घालून बसा. बेस्ट. वा, बोला जय श्री कृष्ण. आज शुकाचार्य रासलीलेमध्ये प्रवेश करतात. दिव्य अशी रासलीला या ठिकाणी संपन्न होते. भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका विक्षरन्तु मनश्चक्रे योग माया मुपाश्रिता, योग माया मुपाश्रिता. 2 वेळेला कन्हैयाने मुग्ध होऊन बंसी वाजवलेली आहे. आणि दोन्ही वेळच्या बंसीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. कालच्या प्रसंगामध्ये जी कन्हैयाने बंसी वाजवली त्या बंसीचं वैशिष्ट्य शुकाचार्य सांगतात, सर्वभूत मनोहर. आणि आज जी बंसी वाजवलेली आहे, आजच्या बंसीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, जगौ कलम वामदृशा मनोहरम. आज परमात्म्याने बंसी वाजवलेली आहे. ती बंसी वाजवत असताना बंसीचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. परमात्मा बंसी वाजवताना त्या बंसीतून त्या गोपींचं नाव घेत आहे. एका 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 गोपीचं नाव घेऊ लागले. आणि त्या बंसीचं वैशिष्ट्य असं आहे, ज्या गोपीचं नाव परमात्मा बंसीच्या द्वारा घेतात ना, फक्त त्याच गोपीला तो आवाज ऐकू यायचा. अन्य गोपींना तो आवाज ऐकू येत नाही. फक्त त्याच गोपीला आवाज ऐकू येतो आहे जिचं नाव घेतलं. आणि परमात्म्याने त्या ठिकाणी बंसीमधून त्याच गोपीचं नाव घेतलं. कोणत्या गोपीचं? ज्या गोपीचं चिरहरण झालेलं आहे. चिर माने अज्ञान रूपी वस्त्रहरण झालेलं आहे, अज्ञान रूपी पट दूर झालेलं आहे. त्याच गोपीचं नाव परमात्म्याने घेतलं, बाकींचं नाव घेतलेलं नाही. आणि मग ज्या गोपीचं नाव परमात्मा बंसीच्या द्वारा घेत आहे, ती गोपी त्या बंसीचा नाद, वेणूचा नाद ऐकू आल्यानंतर देहभान विसरून त्या वृंदावनाच्या दिशेने यायची. देहभान विसरून ऐकूनी वेणूचा नाद, ऐकूनी वेणूचा नाद, गवळणी झाल्या मतिमंद. मतिमंद म्हणजे मंद बुद्धीच्या नाही झाल्या, त्यांची मती मंद झाली म्हणजे आता काही कळेन असं झालं. काही गोपी ज्या आहेत, एक गोपी बंसीचा नाद त्या कानावरती पडल्याबरोबर देह भान विसरली. हातामध्ये दोहणी घेऊन गायीची धार काढण्याकरता निघाली होती.
तेवढ्यामध्ये कानावरती बन्सीचा नाद पडलेला आहे, आवाज ऐकू आला. तशीच हातामध्ये दोहनी घेऊन त्या दिशेने निघाली. ज्या ठिकाणी परमात्मा आहे रासलीला करण्याकरता, त्या ठिकाणी ही गोपी हातामध्ये दोहनी घेऊन येते. एक गोपी आहे, तिच्याही कानावरती नाद पडलेला आहे. ती गोपी लिपापोती करत होती. आमच्या शास्त्रींच्या भाषेमध्ये लिपापोती कळते, डेंटिंग पेंटिंग काय म्हणतात त्याला आपल्याकडे, मेकअप. हा, मेकअप करत होती. करत असताना ती जी गोपी आहे त्या गोपीने ते डोळ्यामध्ये घालतात ना, काय म्हणतात त्याला, काजळ, ते घेतलं. ते कुठे लावायचं असतं, डोळ्यामध्ये. पण तिनं ते काजळ घेतलं आणि आपल्या ओठावरती लावलं. कारण आता देहभान राहिलेलं नाही. आणि पुन्हा ओठावरती लावण्याकरता ती बोटावरती घेतली. काय म्हणतात तिला, बोलत चला, थोडं थोडं बोला, म्हणजे माझ्या ध्यानात येईल. माझ्याकडे लक्ष द्या सगळे, थोडे थोडे बोला, जय श्री कृष्ण. आणि मग त्या ठिकाणी ती ओठावरती लावण्याकरताची लाली असते ना, लाली मेरे लाल की जिथं देखो तिथं लाल, लाली देखन मै गई तो मै है गई लाल. देव पहावया गेलो, देवची होऊन निघेलो. देवाला पाहायला गेलो तर देवच झालो. तुका पंढरीस गेला, पुन्हा जन्म नाही आला. देवाकडे गेलं की देवच होतो, असं त्याचं सामर्थ्य आहे. बोला, जय श्री कृष्ण. तशा ह्या सर्वच्या सर्व गोपी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. परीक्षिती राजाला प्रश्न पडला, शंका आली. परीक्षिती राजा विचारतात, आचार्य, या ज्या गोपी आहेत या गोपींची एवढी उच्च अवस्था कशी झाली? त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात, राजन, या ज्या गोपी आहेत त्या काही सामान्य नाहीत. मग त्या वेदातील श्रुती, त्या श्रुतींना श्रुतींच्या रूपानं परमात्म्याची प्राप्ती होत नव्हती. म्हणून त्या वेदातील श्रुती गोपींच्या रूपाने या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यातील ज्ञानपर श्रुती सासवा झाल्या, कर्मपर श्रुती सुना झाल्या, उपासनापर श्रुती लेखी झाल्या. कोणी सुना, कोणी लेखी, कोणी एकी, स्वतंत्रा, 3 प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये झालेल्या आहेत. या वेदातील श्रुती आहेत. परमात्म्याच्या प्राप्ती करता त्या गोकुळामध्ये, वृंदावनमध्ये आलेल्या आहेत. आणि मग परमात्म्यानेही दिव्य असं स्वागत या गोपींचं केलेले आहे. स्वागतं महाभागा प्रिय किंकरवाणि वः व्रजस्य नामयं कश्चित् मृतागमन कारणं, मृतागमन कारणं. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. या गोपिकांनो, तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. बढिया स्वागत केलं देवाने सर्व गोपींचं. पण आल्यानंतर विचारलं, कशा करता आलात? गोपी नाराज झाल्या. बन्सी वाजवून बोलावलं याने, आणि आल्यानंतर विचारतो की कशा करता आलात? अरे, ज्याने बोलावलं त्याला माहित पाहिजे कशा करता आले म्हणून. कथेला बोलवलं महाराजांना, महाराज इथं आल्यावर विचारलं, महाराज कोणीकडे, कशा करता आलात? ते तुम्ही बोलावलंय, तुम्हाला माहित पाहिजे. एखाद्या श्रीमंताने जेवणाला बोलवावं, असंच झालं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जेवणाचं आमंत्रण आहे म्हणून गेले जेवणा करता. आणि तिथे गेल्यावर घरी दारात आलं की विचारलं, कोणीकडे, कशा करता आला? ज्याने बोलावलं त्याला माहित पाहिजे. गोपी नाराज झाल्या. गोपी विचार करतात मनामध्ये, बोलत तर काहीच नाही, कारण मोठ्या लोकांना बोलता येत नाही, अडचण मोठी असते. म्हणून गोपी काही बोलत नाही, पण मनात विचार करत आहे, बन्सी वाजून बोलावलं याने. इथं आल्यानंतर विचारतो की कशा करता आला. मग कन्हैयाच बोलू लागले, गोपी तर काही बोलेना. हा, माझ्या ध्यानात आलं, आज शरद पौर्णिमा, शरद पौर्णिमेचं चांदण जे आहे त्याची शोभा पाहण्याकरता आलेला आहात. गोपिकांनी नकारार्थी मान हलवली. हे तर किती वेळेला पाहिलेलं आहे. पहिल्यांदा ही पौर्णिमा थोडी आली,
आमच्या जीवनात किती वेळेला तरी हे पाहिलेलं आहे, आम्ही ते पाहण्याकरता नाही आलो. मग पती पत्नीमध्ये काही खटपट झाली की काय, गडबड खटपट होत असते, पती पत्नीमध्ये भांडण होत असतं, ते होणंही आवश्यक असतं. पण गोपींनो, एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, पती पत्नीमध्ये कितीही महाभारत झालं, किती मोठं भांडण झालं, झगडा झाला, तरी कोणत्याही पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीला कुठल्याही अवस्थेमध्ये सोडून जायचं नाही. हा नियम आहे, हा धर्म आहे. हा धर्म प्रत्येकीने सांभाळायचा आहे. आणि तुम्ही अशा आहात की लगेच या ठिकाणी मी बोलावलं, तुम्ही आलात, लगेच तोंड घेऊन निघाल्या. पण हे बोलू लागले, समजावून सांगू लागले, गोपिकांनो तुम्ही आलात, ठीक झालं, मी बोलावलं म्हणून आलात, भांडण झालं असेल म्हणून आलात तसं जावा, निघा. तुम्हाला सांगतोय, या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या. गोपिकांनो, आपला जो पती आहे ना, कदाचित दुःशीलो दुर्भवो जडो रोग्य धनु वृद्धो जडो रोग्य धनु पिवा पती स्त्री भीर्ण हातव्य लोकेक्षु भीर पातकी. पती जो आहे कदाचित दुःशील असला, दुर्भागी असला, वृद्ध असला, जड असला, मंदबुद्धी असला, रोगी जरी असला, किंवा अधनो किंवा निर्धन जरी असला, तरी पती स्त्री भीर्ण हातव्य. कोणत्याही स्त्रीने आपल्या पतीचा त्याग करायचा नाही. मग गोपी विचार करू लागल्या, म्हणजे जेव्हापासून आलोय तेव्हापासून याचं प्रवचन आहे की तुम्ही जावा, घरी जा, कशा करता आला. बोले वृंदावन बिहारी लाल की. गोपिका एकमेकींना मग बोलू लागल्या. आपण जर आता असंच ऐकत राहिलो, काहीच नाही बोललो, तर हा असाच बडबडत राहील. याला खूप बडबड करण्याची सवय पहिल्यापासून आहे. बोलणाऱ्याला लोक बडबड करणारा म्हणतात, माहिती आहे, काय बोलतो, सारखीच बडबड चालू असते. आता ती कामाची आहे, उपयोगाची आहे, त्याच्यात ही सगळ्या गोष्टी खऱ्या, पण पटत नाही. देवाचं पटलं नाही अशी तुकोबारायांना सुद्धा लोक बोलत होते ना त्यावेळेला. तुकोबारायांना लोक म्हणायचे, तुका वेडा अविचार तरी बडबड फार, असं लोक देऊ गावातले त्यावेळेला म्हणायचे. त्यावेळेलाच म्हणायचे असं नाही, त्याच्या आधीही म्हणत होते आणि आजही म्हणतात लोक, एक नाही. असं त्या गोपीही बोलू लागलेल्या आहेत. आपण जर काहीच नाही बोललो तर हा असाच बोलत राहील, आपल्याला ऐकून घ्यावं लागेल. त्यालाही आपण थोडस सांगितलं पाहिजे की देवा, तुझ्या ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात ना, हे सगळं आम्हाला माहिती आहे, सगळं आम्हाला ज्ञान आहे, आणि सगळे नियम आम्ही पाळतोय, सगळे धर्म आम्ही सांभाळतोय. आम्ही आमच्या पतीची खूप सेवा केली, आम्ही खूप सेवा करतोय आमच्या पतीची. आम्ही तू जेवढ्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या गोष्टी नियमामध्ये ठेवून आमच्या पतीची सेवा केलेली आहे, म्हणून तर आम्हाला तुझी प्राप्ती झाली. हे तुला त्याला सांगितलं पाहिजे असा आपसात विचार करतात आणि मग बोलू लागल्या या गोष्टी. त्याला सांगावं की देवा, हे आम्ही सगळं केलंय, आम्हाला माहिती आहे, तू सांगण्याची काही गरज नाही. कशा करता आलो हे त्याच्या ध्यानात येईल. मग आणि मग त्या गोपी ज्या आहेत देवाला बोलू लागल्या, मैवं विभोरति भवान् गदितुं दृशंसं संत्यज्य सर्व विषयांस्तव पादमूलम् भक्ता भजस्व दुरवग्रहमात्यजास्मात् देवो यथादि पुरुषो भजते मुमुक्षुं भजते मुमुक्षुं. मग त्या गोपी देवाला बोलू लागल्या आणि देवाला विनंती करतात, देवा, आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि तू ज्या नियमामध्ये सांगितलेलं आहे त्या नियमामध्ये आलेलो आहोत. तुझ्याकडे येण्याकरता योग्यता असते, असावी लागते. ती योग्यता अंगीकारून या ठिकाणी आलेलो आहोत, तुझ्या योग्य बनून आलेलो आहोत. आम्ही भक्त बनून आलेलो आहोत. देवाकडे येत असताना भक्त बनून यावं लागतं. आपला अहंकार तिकडे घरी ठेवावा. आम्ही ते सगळं काही दूर ठेवलेलं आहे आणि नम्रतेने, विनयाने भक्त होऊन तुझ्याकडे आलेलो आहोत. भात बनून आलेलो आहोत. भात का म्हटलं? भात आणि भक्त याच्यामध्ये सामंजस्य आहे.
भात जो असतो ना, भात दृष्टांत दिला, तो बनण्याकरता त्याला अनेक प्रक्रियेतून यावं लागतं. अगोदर तर तो शेतामध्ये धानाच्या रूपामध्ये असतो, पुन्हा तो साळीच्या रूपामध्ये प्राप्त होतो. त्याच्यानंतर त्याला कांडावं लागतं, खूप ठोकलं जातं. मग ठोकल्यानंतर त्याच्यावरचं कठीण आवरण ते निघून जातं, त्याला उफरावं लागतं. तरी अजून तो काही भात झाला नाही, त्याला अजून नाही भात म्हणत. आता काय म्हणतात त्याला? त्याच्यातून मिळाला तो तांदूळ. तांदूळ या अवस्थेपर्यंत 3-4 प्रक्रियेतून आलाय आणि खूप ठोके खात आलाय, एकाएकी सहज थोडा आलाय इथपर्यंत. आणि मग त्याच्याही पुढं त्याला भात होण्याकरिता खळखळ 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 अशा उकळत्या पाण्यामध्ये काही काळ ठेवावं लागतं. त्या तांदळाला भात होण्याकरिता खळखळ खळखळ उकळतं पाणी असतं. उकळत्या पाण्यात टाकल्याबरोबरही तो भात नाही होत, मग त्याला काही वेळ ठेवावं लागतं. मग काही वेळ, काही काळ ठेवल्यानंतर पुन्हा तो सिद्ध झाला की नाही हे पाहण्याची एक प्रक्रिया असते. माता वर्ग पाहतात ना, भात शिजला की नाही कसा पाहतात. आपल्याकडे भात केला का कोणी? भात करून बघितला, शिजला की नाही पाहताना कसा पाहता? असं मूठ भरून घ्यायचा आणि चाचपून पाहायचा. पाहता ना? नाही? कसा कसा पाहता? एक शीत घेतात, ते उलथाण्यावरती चमच्यात एक शीत घ्यायचा, तो चाकून पाहायचा. असं पाहतात. आणि पाहिल्यानंतर काय पाहतात? शिजला का नाही. कसं कळतं तुम्हाला? शिजल्यानंतर त्याच्यामध्ये जराही कणी राहत नाही, बरोबर ना? आणि कणी राहिली असली तर शिजला नाही. मग पुन्हा काय करावं लागतं? पुन्हा त्या वरच्या ताटात पाणी ठेवावं लागतं. कमी पडलं तर थंड पाणी टाकून नाही चालत, चिखल होऊन जातो. मग तिला कोणी सुगरण म्हणत नाही. काही सुगरणी असतात, एकाच पातेल्यात 3 प्रकारचा भात करतात. खाली पाहिलं तर जळगाव, मध्ये पाहिलं तर चिखली, आणि वर तांदळवाडी. जशाला तशी एकच पातेल्यात 3 प्रकारचा होतात. अशा काही सुगरणी असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुगरण हिला नाहीत म्हणत. सुगरण म्हणजे तज्ञ असते. सुगरणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. सुगरण असली स्वयंपाक करणारे ते जेवणारेही लागते, त्याच्यासाठी बाबाला बोलवावं लागतं जेवायला. राधे राधे. असो, तर त्या ठिकाणी तो भात जो आहे सिद्ध झाला की नाही हे पाहण्याकरिता ती प्रक्रिया असते ना. मग पाहतात जराही कणी असली ना तर त्या ठिकाणी पुन्हा त्याला सिद्ध करण्याकरता अजून काही वेळ ठेवावं लागतं, बरोबर? आणि मग तो सिद्ध होत असतो आणि तो खाण्यामध्ये आनंद होतो, आनंद असतो. जर कच्चा राहिला तर खाणाऱ्याला आनंद नाही, मजा येत नाही खाण्याची. तसं या गोपी म्हणतात, देवा ज्याप्रमाणे या तांदळाला भात होण्यापर्यंत या प्रक्रियेतून ठोके खात एवढ्या प्रक्रिया करून यावं लागलं, किती सहन करावं लागलं त्याला. अगोदर धानाच्या रूपात त्याला कापलं गेलं, यंत्रात टाकलं, उकळात काढलं, उफनलं, उकळत्या पाण्यात टाकलं, पुन्हा एवढे करीत 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 आल्यानंतर मग कुठं तो योग्य झाला देवाच्या नैवेद्याकरता. देवाला भात फार प्रिय आहे बरं का. म्हणून नैवेद्य करत असताना नैवेद्यामध्ये भात जरूर असला पाहिजे. देवाच्या नैवेद्यामध्ये थोडा का होईना भात असावा. भात देवाला अतिशय प्रिय आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या गोपी सुद्धा बोलतात, देवा भात जो आहे, म्हणून तर आम्ही म्हटलो की आम्ही भात बनून आलो, म्हणजे एवढ्या प्रक्रियेतून आलो. अगोदर आम्ही होतो सामान्य रूपामध्ये, काही किंमत नव्हती आमची. शेतात जोपर्यंत धानाच्या रूपात त्याला फार किंमत असते असं काही नाही. सामान्य रूपात काही किंमत नव्हती. त्याच्यानंतर साळीच्या रूपामध्ये काढलं गेलं, म्हणजे साळीसारखं आम्हाला काढलं गेलं. त्याच्यातून त्या धानातून काढलं, साळीच्या रूपात आलं. पुन्हा आम्ही प्रवेश केला परमार्थामध्ये. तुझ्याकडे येण्याकरता निघालो तर ठोके खावे लागले. कोणाचे? समाजाचे ठोके. परमार्थात आल्यानंतर जो सुरुवातीला फार विरोध होतो समाजाचा, परमार्थिक व्यक्तीला विरोध होतो. आणि विरोध करत असताना मोठ्यांचं ऐकलेलं आहे, घरातूनच विरोध सुरू होतो. खरा परमार्थ सुरू झाला कधी समजायचं? विरोध सुरू झाल्यानंतर. अजून विरोध नाही म्हणजे तुमच्या परमार्थाला सुरुवातच नाही, अजून तुमचा सुरूच झाला नाही. विरोध सुरू म्हणजे तुमचा परमार्थ सुरू झाला. कडक विरोध आहे, तुमचा परमार्थ आता
पराकोटीला गेला. तुमच्या परमार्थाची पराकाष्ठा सुरू झाली एकदम. आणि समाजाने तुम्हाला आता खूपच त्रास दिलेला आहे. समजून जावा, आता परमार्थाच्या बऱ्याच शिखरावरती जाऊन पोहोचला. का? हे त्याचं लक्षण आहे. समाज विरोध करत असतो, जग त्रास देत असतो, तर देवा आम्ही ते खूप सहन केलेले आहे. मीराबाई सुद्धा म्हणतात, देवा आम्हाला इथपर्यंत येण्याकरता कमी सहन नाही करावं लागलं, खूप आम्ही सहन केलंय. कारण तुझ्याकडे येण्याकरता निघाल्याच्या नंतर त्रास कमी नाही होत, खूप त्रास होतो. घरातली मंडळी विरोध करतात भजन करणाराला, परमार्थ करणाराला. कोणी चांगलं म्हणत नाही, घरातली तर चांगलं म्हणत नाही, समाजातले सुद्धा लोक चांगलं म्हणत नाही. मग तो कोणीही असू द्या, त्यातल्या त्यात पुन्हा स्त्री जात. मीराबाई म्हणतात, स्त्री जातीला तर अतिशय प्रतिबंध, जीवन स्वतंत्र नाहीये आमचं. मीराबाई देवाशी भांडण आहे, देवाशी देवाकडे तक्रार आहे मीराबाईंची. देवा आम्ही तुझ्यापर्यंत येत असताना हे सगळं सहन केलं, खूप सहन करावं लागलं आम्हाला. शेवटी आम्ही एवढा त्रास सहन केला, जगाने त्रास दिल्यानंतर पण आम्ही सोडलं नाही, आम्ही तुला सोडलं नाही. आम्ही एकच मानलं, आमचं या विश्वामध्ये कोणीच नाही, आमचा फक्त तू आहे. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर पर मोर मुकुट, मेरो पति सोई, मेरे तो गिरिधर गोपाल. माझा एक परमात्मा आहे, माझा एक देव आहे, आणि मी देवाचा आहे. देव माझा, मी देवाचा. देव माझा आणि मी देवाचा, हीची माझी सत्य वाचा. आमचं दुसरं काही नाही, दुसरं कोणी नाही. म्हणून देवा आमचा तुला स्वीकार करावा लागेल. आता तर स्वीकार करशील की नाही? मग परमात्मा म्हणतात, गोपिकांनो हेच ज्ञान तुमचं मला ऐकायचं होतं, म्हणून मी तुमचा एवढा विरोध केला. मी जर आज तुमचा उपहास केला नसता, तुम्हाला निघा म्हणलं नसतं, घरी जा म्हणलं नसतं, तर तुमचा अधिकार मला कधीच कळाला नसता. तुम्ही तर फार सुशिक्षित आहात, फार ज्ञानी आहात. मला वाटलं नुसते भागवतच ऐकले तर नुसत्या खोड्याच ऐकल्यात गोकुळातल्या, बाकीचं ज्ञानच नाही असं मला वाटलं अगोदर. देव म्हणतात, पण आज मला कळालं की तुम्ही तर फार अधिकारी आहात, तुम्हाला सगळंच कळतंय. भागवत एवढ्यासाठी ऐकायचं. हे सगळं जे आहे ना, हे सगळं आपल्याला अवगत झालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे, याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. एवढ्या करताय. भागवत टाइमपास थोडा आहे. भागवत, रामायण, भगवद्गीता, शिवमहापुराण कुठलाही ग्रंथ घ्या, टाइमपास म्हणून नाही, विरंगुळा मनोरंजन नाही, बरं वाटावं म्हणून नाही. मावशी बरं वाटावं म्हणून नाही का? नाही, बरं व्हावं म्हणून आहे. परमात्म्याने लीला करून आनंद दिला, मान्य आहे, त्याचं लीलांचं गुणगान वर्णन आपण केलंही पाहिजे, बरोबर. पण त्याचं फल जे आहे, उचित असं फल आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांती मिळाली पाहिजे, बरोबर आहे ना. जीव निश्चिंत झाला पाहिजे, निवांत झाला पाहिजे, शांत झाला पाहिजे. एवढ्या करता भागवत आहे. तो उगच ऐकलं का 7 दिवस ऐकून बी वाटतं समाधानच मिळालं नाही, असं होतं. 7 दिवस फुकट गेल्यावर वाटतं ना कधी कधी. 7 दिवस एवढं ऐकलं, 3-3 तास, 4-4 तास, आणि उद्वेग होतो. का घडलं असं? भागवत राहिलं बाजूला, बाकीचा धिंगाणा लय केला. कोणाला भागवतातला धिंगाणाच लय आवडतो, लय चाललंय अलीकडं संगीत लावून. आता बीडमध्ये आपले प्रकार चालू आहेत. ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलेला नसतो ना ग्रंथाचा, ते म्हणतात आम्हाला संगीतकार पाहिजे, ते पॅड पाहिजे, डीजे सारखं डुडुम डुडुम वाजलं पाहिजे मध्ये, आणि सगळ्या महिला नाचल्या पाहिजे. काय ह्या नाचणारे आणल्यात वय? काय प्रकार काय चाललाय बीडमध्ये? एवढं परिस्थिती. मी बऱ्याचदा भागवत ऐकायला निमंत्रित असतो, बोलवलेलं असतं, पण जातही नाही. भाव वाटत नाही, ऐका वाटत नाही, ते व्यवस्थित नसतं. हे भागवतामध्ये मूळ श्लोकाचा अर्थ सांगा, त्याचा भाव सांगा, ती कथा सांगा.
लोकांचं कल्याण करण्याकरता ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. धिंगाणा कामाचा नाही, रोजच चालू आहे त्या घरात. तुमच्या घरात काय कमी आहे का? रोज चालू आहे, सकाळ संध्याकाळ 12 महिने सुरूच आहे. मनोरंजनाची साधनही घरात खूप आहेत. पूर्वी काही नसायचं. आता तुमच्या घरात दूरदर्शन आहे, प्रत्येकाकडे जेवढे माणसं तेवढे मोबाईल, अँड्रॉइड पुन्हा मोठे मोठे 2 हाताने धरावं लागतात काही माणसाकडे, एवढे मोठाले मोबाईल. सगळी साधनं आहे तिकडं. ते आपल्याला सगळं मनोरंजनाची साधनं असताना आपल्याला या व्यासपीठावरून काय अपेक्षा आहे मनोरंजनाची? इथं तुम्हाला टाइमपास पाहिजे का? इथं वक्त्याकडून कधीही ऐकणाऱ्याने मनोरंजनाची अपेक्षा करायची नाही, टाइमपासाची अपेक्षा करायची नाही. टाइमपास नसतो वक्ता ज्ञानी महात्मा, त्याचा वापर टाइमपास म्हणून अजिबात करू नका. आपल्या कल्याणासाठी त्यांना शरण गेलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे का? त्यांनी मनोरंजन केलं पाहिजे. ज्ञानी माणसाचं हे लक्षण आहे का? त्यांनी लोकांना बरं वाटावं म्हणून धिंगाणा करायचं, काय न करायचं काय, हे बरं नाही, चांगलं नाही. त्याची अधोगती. सामान्य जीवाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? ऐकणाराचा काय दोष आहे? सगळा दोष वक्त्याला. तो जर नुसतं मनोरंजन करत असेल तर. बोला जय श्रीकृष्ण. या गोष्टी ध्यानात असल्या पाहिजे प्रत्येकाच्या. आपण कशासाठी आलोय? भागवत श्रवण करतोय कशासाठी करतोय? भागवत लावलंय कशासाठी करतोय? पैसे जास्त झालेत म्हणून नाही. पैसे नाही, पैसे खूप आहेत अशातला भाग नाहीये, त्याच्यासाठी नाहीये. तर आपल्या कल्याणाकरिता, समाधानाकरिता जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचे ते प्राप्त झालं पाहिजे, त्याच्याकरता भागवत आहे ना. बाकीच्या गोष्टी तर आहेत आपल्याकडे, सगळं आहे. म्हणून भागवतामध्ये आल्यानंतर याच गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजेत, हेच ऐकलं पाहिजे. बोला जय श्रीकृष्ण. असो, मग त्या गोपींनी देवालाही जरा सुनावलं. देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले, गोपींनो तुम्ही तर फार ज्ञानी आहात, अधिकारी आहात. मग देवाने रासलीलेला आरंभ केलेला आहे. मग त्या ठिकाणी रासलीलेला आरंभ केल्यानंतर ज्या गोपींच्या समवेत कन्हैया रासलीले करता सन्मुख उभा आहे, त्या गोपीला तर आनंद, पण बाकीच्या गोपी नाराज आहेत. मग त्या बाकी गोपी म्हणायच्या, कन्हैया तू माझ्याकडे बघ, कन्हैया तू माझ्याकडे बघ. असं करता 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 देवाच्या लक्षात आलं. मग देवाने जेवढ्या गोपी आहेत तेवढी रूप धारण केली. त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, परीक्षिती राजा, राजन मीही त्या रासलीलेमध्ये होतो. ती रासलीला पाहण्याकरता, तिचा आनंद घेण्याकरता. कारण पूर्ण पुरुष, परमपुरुष शुकदेवजी महाराज आहेत, त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश आहे. रासलीला आरंभ करणार आहे. पण तत्पूर्वी या ज्या गोपी आहेत त्या गोपींनाही बाधा झाली. बाधा कोणती झाली? अहंकाराची. गोपी विचार करू लागल्या, बघा ना, विश्वाचा मालक, ब्रह्मांडाचा मालक, पण आज आमच्या इशाऱ्यावरती नाचतो आहे. अहंकार झाला, अभिमान झाला. देवाला सहन नाही झालं. मग त्यांचे हित करण्याकरता परमात्मा त्या ठिकाणी अंतर्हित झाले. अंतर्हिते भगवती सहसैव व्रजांगना. अंतर्हित करण्याकरता परमात्मा अंतर्हित झालेले आहेत. परमात्मा अंतर झाल्यानंतर गोपिका मोठ्याने ओरडू लागल्या, रडू लागल्या. परमात्मा कुठे गेलेला आहे? मग कन्हैयाचा धावा केलेला आहे. कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे जग जेठी. मग सर्वच्या सर्व गोपी कन्हैयाचा धावा करू लागलेल्या आहेत. आणि मग परमात्मा त्या ठिकाणी येत नाही हे गोपींच्या ध्यानात आलं. आणि मग सर्वच्या सर्व गोपी विचार करू लागल्या एकमेकींमध्ये आपसात, आपण एवढा धावा करतोय, परमात्मा येत नाहीये. मग सर्वांनी ठरवलं गोपींनी, आता आपण या परमात्म्याला शेवटचं बोलवायचं. आणि आता जर तो परमात्मा नाही आला तर आपण सगळ्यांनी या यमुना मैयामध्ये आपले प्राण समर्पित करायचे. आता राहून करायचंय काय? जगून आपला काय उपयोग आहे?
जर परमात्मा प्राप्त होत नसेल तर आपल्या जीवनाचा काही उपयोग नाही, कारण जीवनाचं लक्ष आहे परमात्म्याची प्राप्ती. पण आपण एवढे सायास केले परमात्म्याकरता, एवढे कष्ट केले, परमार्थ केला, रात्रंदिवस त्याचा धावा केला, पण परमार्थ येत नसेल तर राहून करायचे काय? बरं, असलेला परमात्मा आपण गमावलेला आहे. आतापर्यंत येथवरी होता संग, इथपर्यंत होता, आणि तो आपल्याला जर सोडून जात असेल तर आपल्याला जगून काही उपयोग नाही. म्हणून या गोपींनी परमात्म्याचा धावा केलेला आहे. सर्वांनी मिळून देवाचा धावा केलेला आहे, देवाला बोलवतात. बघा, सर्व ज्या गोपी आहेत सर्वांच्या अंतःकरणातील व्यथा एक आहे. व्यथा आहे कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची, भेटीची. कृष्ण दर्शन लालसा. म्हणून त्या ठिकाणी देवाची विनंती प्रार्थना करत असताना त्या गोपींच्या मुखातून निघालेली जी अक्षर आहेत, सगळ्यांची अक्षर सारखे आहेत. प्रत्येक गोपीच्या मुखातून एकच शब्द निघाले का? अंतःकरणातली व्यथा एक आहे, भावना एक आहे, इच्छा एक आहे. म्हणून शब्दही तेच प्रगट झालेले आहेत. त्याचं नाव आहे गोपीगीत. आणि हे जे गोपीगीत आहे अतिशय बडी आहे आणि सर्वात महत्वाचं आहे. भागवतामध्ये हे गोपीगीत अति महत्वाचं आहे. संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंधाचं महत्व आहे. आणि या दशमस्कंधामध्ये ही जी रास पंचाध्यायी आहे, रास पंचाध्यायी म्हणजे रासलीलेचे हे 5 अध्याय चालू आहेत, हे पंचप्राण आहेत भागवताचे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा गोपीगीत हा जो अध्याय आहे चालू आहे तो अतिशय महत्वाचा आहे. त्या गोपीगीताचं आपण थोडस गान करूया आणि पुढे जाऊया. अजयति ते जन्मना प्रजा श्रयत इंदिरा शाश्वतहि दयित दृश्यता दीक्षुतावका त्वयि धृता सवस त्वां विचिन्वते. दिव्य असं हे गोपीगीत या ठिकाणी आलेलं आहे. सर्वच्या सर्व मिळून गोपींनी देवाचा धावा केलेला आहे आणि तेवढ्यामध्ये परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. तासामाविरभूत शौर्य हि स्मयमान मुखांबुज पितांबरधर श्रग्वी साक्षान मनमथ मनमथ. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. बरकत आते हैं. या सर्व गोपींनी मिळून देवाचा धावा केला आणि परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. सर्व गोपींना अतिशय आनंद झाला आणि मग त्या गोपी बोलू लागल्या, देवा तू जर आता या ठिकाणी आला नसता तर आम्ही आमचे सगळे प्राण सगळ्यांचे या ठिकाणी यमुना मैयामध्ये समर्पित करणार होतो. त्यावेळेला कन्हैया परमात्मा बोलतात, गोपींनो तुम्ही म्हणता आम्हाला खूप व्यथा झाली, खूप आम्ही सहन केलं, विरह अग्नीमध्ये आम्ही तप्त झालो आहोत, तर मलाही काही कमी वेदना होत नव्हत्या. मी तुम्हाला सोडून गेल्यानंतर मला सुद्धा भयंकर अशा वेदना विरहाच्या होत होत्या. गोपी म्हटल्या, 1 नंबरचा झोठा. पहिल्यापासून खरं बोलायचं तुला काही माहित नाही. कसं बरं? गोपी म्हटल्या, अरे कन्हैया तू काय म्हणतो, मीही त्या अग्नीमध्ये तप्त झालो होतो विरहाच्या, मलाही खूप त्रास होत होता, मी खूप सहन केलं. अरे तुला जर त्रास होत असता तर तू आम्हाला सोडून का गेला असता? आम्हाला सोडून गेलाच नसता ना तू. त्यावेळेला कन्हैया सांगतात, गोपींनो खरं सांगू, मला वेदना होत होत्या, तो त्रासही होत होता, तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा नव्हती. पण खरं सांगायचं म्हणजे वियोग झाल्याशिवाय संयोग पुष्ट होत नाही. संयोगाचं सुख वाटत नाही, विरहाचं दुःख सहन केल्याशिवाय. म्हणून तेवढ्या करता मी अंतर्धान झालेलो आहे. आणि तुम्हालाही जरा अहंकार झाला होता, तुम्हाला ती बाधा झाली होती अहंकाराची, ती नष्ट करण्याकरता मी त्या ठिकाणी तुमचं हित करण्याकरता, अंतर्हित करण्याकरता अंतर्धान झालो होतो. हा भाव आहे त्याच्या पाठीमागचा. बोला जय श्री कृष्ण.
आणि मग त्या ठिकाणी पुन्हा परमात्मा रास लीलेला आरंभ करतात. तेवढ्यामध्ये भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि गोपींना विनंती करू लागले, गोपींनो मला एक संधी द्या, मला एक खूप छान नाचता येतं, बढिया नाचता येतं. गोपींनी सांगितलं चालणार नाही, या ठिकाणी पुरुषांना प्रवेश वर्जित आहे, पुरुष प्रवेश सर्वथा वर्जित आहे. त्यावेळेला विनंती करतात महादेव, गोपींनो एक संधी द्या. गोपी म्हटल्या चालणार नाही, तुम्हाला जर यायचं असेल तर आमच्या वेशामध्ये यावं लागेल, तर तुम्हाला प्रवेश घेता येईल. महादेव गेले, स्नान करून आले, गोपींचा वेश धारण केला. मग ते चुनरी लेहंगा जे काही गोपींची वस्त्र आहेत ना ती परिधान केली, मोठी नथ नाकामध्ये घातली. कोणी? महादेवाने. आणि त्या ठिकाणी हातभर घुंगड घेऊन महादेव आले. कारण ते भूषण आहे, मातांचं भूषण आहे, गोपींचं भूषण आहे. प्रत्येक मातेचं मोठा शिष्टाचार मर्यादा असतात ना, म्हणून महादेवाने आज गोपीचं रूप धारण केलं तर हातभर घुंगड तोंडाच्या समोर असा. आजही वृंदावनला तुम्ही जा, ज्या वृंदावनवासी गोपी आहेत ना त्या ठिकाणी जन्म घेतलेल्या, त्यांचा हातभर घुंगट असतो तोंडाच्या समोर. राजस्थानी माता त्यांनी सांभाळली आपली संस्कृती. इकडे जर आपण पाहिलं, आपण चारधामला पुष्करला हे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हातभर घुंगट त्यांच्या तो पदर तोंडाच्या समोर असतो. का? मर्यादा आहेत, त्या मातांनी त्या मर्यादा सांभाळायच्या असतात. जुन्यांनी सांभाळायच्या म्हणजे नवीनना कळत असतं, मग ती मर्यादा त्या ठिकाणी सांभाळतात. बरोबर आहे. डोक्यावरचा पदर कधी खाली जाऊ द्यायचा नाही, कधीच नाही. हे चांगल्या मातेचं चांगलं लक्षण आहे. हे तिचे लक्षण तिच्या वागण्यावरून कळत असतात. असू द्या, राधे राधे. तिचे संस्कार कळतात, तिचे संस्कार, तिच्या मातेचे संस्कार, तिच्या मातेच्या मातेचे संस्कार कशावरून कळतात? तिच्या वागण्यावरून समजून जायचं हिचे संस्कार काय असले पाहिजेत. आज महादेवाने घुंगड घेतला, गोपीचं रूप घेतलंय ना. मग त्या ठिकाणी रास लीलेला आरंभ झाला. पण महादेव आमच्या कन्हैयाच्या नजरेतून चुकलेले नाही. दुरून पाहिलं, ओळखलं, महादेव आलेले आहे. आवाज दिला, आओ आओ मेरे गोपेश्वरनाथ. आणि मग आनंदित झालेले आहेत भोलेनाथही. तेव्हापासून बघा आजपर्यंत वृंदावन मध्ये गोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. बोलिये गोपेश्वर भगवान की. आणि दिव्य अशी रासलीला त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे. सर्व त्या ठिकाणी रासलीलेचा आनंद घेत आहेत. राधानाचे राधानाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. राधानाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. क्योंकि मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. राधानाचे कृष्ण नाचे, नाचे गोपीजन. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. मन मेरो बन गयो सखी पावन वृंदावन. बोलिए कृष्ण कन्हैया की, रास बिहारी भगवान की जय. जय श्री राधे. दिव्य अशी रासलीला वृंदावन मध्ये संपन्न झालेली आहे. आणि या रासलीलेची फलश्रुती शुकाचार्य शेवटी परीक्षिती राजाला सांगत आहे की जो कोणी ही रासलीला श्रद्धेने वर्णन करेल किंवा जो कोणी श्रद्धेने श्रवण करेल तर त्याच्या अंतकरणातील हृदयातील जो रोग आहे, हृदयरोग जो काम आहे, तो कायमचा त्याला सोडून जाईल. ही फलश्रुती शेवटी शुकाचार्यांनी सांगितलेली आहे. भक्तिं परां भगवती प्रतिलभ्यताम हृदरोगमाश्व परिणोत्य चिरेन धीरः. आणि ही लीला या ठिकाणी
संपन्न होते, जी भागवतातील अतिशय महत्वाची लीला आहे. त्याच्यानंतर परमात्मा जे आहेत, सुदर्शन आणि शंखचूड नावाचे राक्षस त्यांचा उद्धार करतात. त्याच्यानंतर पुढे युगलगीत आलेलं आहे. युगलगीत दोन गोपींचा संवाद आहे. दोन गोपींचा संवाद आहे. एक गोपी दुसऱ्या गोपीला विचारते, का ग, परमात्मा ज्या वेळेला वृंदावनमध्ये गायी चारण्याकरता जात असताना तो कसा दिसतो? मग दुसऱ्या गोपीनं त्याचं उत्तर द्यायचं, समाधान करायचं. असं तासनतास त्या गोपी त्या परमात्म्याच्या स्वरूपाची लीलांची चर्चा करीत राहायच्या. वाम बाहु कृत वाम कपोल वलगित भ्रूरधरार्पित वेणु कोमलांगुले गिराश्रित मार्गम गोप्य एरयति यत्र मुकुंदः. दिव्य असं युगलगीत या ठिकाणी संपन्न होतं. त्याच्यानंतर परमात्म्याने अरिष्टासुराचा उद्धार केलेला आहे आणि कंस महाराज जे आहेत त्यांनी अक्रूरजींना वृंदावनला पाठवलेलं आहे. आता समासविधीने पाहिजे. समासविधीने पाहिलं आतापर्यंत, व्यासविधीने पाहिलं, आता समासविधीने म्हणजे थोडक्यात ऐका आता. बोला राधे राधे. कंसाने अक्रूरजींना त्या ठिकाणी बोलावून घेतलं, आपल्या सिंहासनावर जवळ बसून घेतलं आणि म्हटले, अक्रूरा, तुझ्याकडे एक छोटस काम आहे. काय आहे? म्हटले, बलराम आणि कृष्ण कन्हैयाचा खूप पराक्रम आम्ही ऐकलेला आहे. आम्हाला जरा तो पराक्रम पाहण्याची इच्छा झालेली आहे. त्यांना तेवढं तुम्ही घेऊन या. तुम्ही का जायचं? तर तुम्ही त्याचे भक्त आहात. तो परमात्मा तुमच्या सोबत येईल, दुसऱ्या सोबत येणार नाही. हे मला नारदाने सांगितलं की अक्रूरजींना पाठवा, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जा, त्यांना घेऊन या. अक्रूरजींच्या लक्षात आलं. अक्रूरजी मनात विचार करतात, या दुष्टाला कळालेलं आहे की तो आपला काळ आहे, तरी सुद्धा त्या काळालाच घरी बोलवून घेतो आहे. व्यंगाचे बाण त्या ठिकाणी चालू लागले. उपहासात्मक व्यंगात्मक भाषेमध्ये कंसाला बोलत आहेत. म्हटले, महाराज, मनोरथ तर भरपूर काही जीव रचत असतो, पण आलेली वेळच ठरवत असते काय होणार आहे, कोण कोणाला मारणार आहे आधी करून. असं व्यंगामध्ये बोलू लागला. कंसाच्या सगळं लक्षात येतंय अक्रूर कसा बोलतोय, काय बोलतोय, पण आपलं काम होईपर्यंत आता काय बोलायचं नाही. हुशार असतात, चतुर असतात. कंस फार चतुर आहे. अरे अरे अक्रूरा, बरोबर आहे, वेळ ठरवत असते, वेळेनुसार होत राहील, जात राहील, पण तू मात्र तेवढा घेऊन ये. माझी इच्छा आहे. आणि माझा रथ घेऊन जा. सोन्याचा रथ आहे. रथ घेऊन आले. वृंदावन मध्ये आल्यानंतर देवानेही मोठं स्वागत केलेलं आहे. दाऊ भैयाने, कन्हैयाने, चाचाजी आले म्हणून देवाने हाताला धरलं, दोघांनी दोन हाताला, आणि आतमध्ये ओढतच घेऊन आले. अक्रूरजी आनंदाच्या सागरामध्ये बुडून गेलेले आहेत. भावविभोर झाले, आनंदित झाले. अक्रूरजी आनंदाच्या सागरामध्ये बुडून गेलेले. एवढा आदर, एवढं स्वागत परमात्म्याने केलेलं आहे, एवढा आदर दिलेला आहे, जी कल्पनाही केली नव्हती. अक्रूरजींनी अगोदर तर शंका होती, मी कंसाचा दूत असल्यामुळे परमात्मा माझा स्वीकार करेल की नाही, अशा बऱ्याच काही शंका होत्या. पण परमात्म्याने एवढा आदर दिला. आनंदित झालेले आहेत, रात्रभर गप्पा झालेल्या आहेत. आणि अक्रूरजी देवाला म्हणतात, जेव्हा मी कशा करता आलेलो आहे. देव म्हणतात, चाचाजी मोकू सब पतो है, मला सगळं माहिती आहे, पण ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. का? या नंद बाबाचं, यशोदा मैयांचं, गोपींचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. त्यांना जर ही गोष्ट माहीत झाली तर त्या मला कधी जाऊ देणार नाहीत. पण गोपींना माहीत झालं. पहाटे उठल्या, येऊन पाहतात यशोदा मैयाच्या दारावरती वाड्याच्या समोर रथ आहे, ज्याला कधी पाहिलं नाही तो. आणि मग सगळ्याच्या सगळ्या वृंदावनातील गोपी यशोदा मैयाच्या वाड्या समोर आल्या आणि यशोदा मैयाला आवाज देऊन बोलतात. पण यशोदा मैया रात्रीपासून, ज्या वेळेपासून अक्रूरजी आले त्यावेळेपासून बेशुद्ध अवस्थेत आहेत, शुद्धीवरच नाही. पागल झाली यशोदा मैया. तिला माहीत झालं यशोदा मैयाला की कन्हैयाला नेण्याकरता हा आलेला आहे. विरह सहन होईना. कन्हैयाची आठवण झाली की बेशुद्ध होऊन पडायची. शुद्धीवर आली की पाळण्याजवळ जायची, पाळण्यामध्ये हात घालायची, उचलायला पाहायची कन्हैयाला. आणि लक्षात आलं की अरे माझा कन्हैया तर आता 11 वर्ष झालाय,
मी तर बिलकुल पागल झाले त्या कन्हैयाच्या विरहामध्ये. माझं तर काही ध्यानही नाही, मी भानावर नाही, असं वेळ लागलं त्या यशोदा मैयाला. त्या गवळणी त्या ठिकाणी सगळ्याच सगळ्या आल्या आणि बोलू लागलेल्या आहेत. गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारख शृंगारीला सांगे ओ मदला, अक्रूर उभा बाई गे साजनी, या गंगाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या गंगाचे अंगणी मिळाल्या गवळणी. त्या गवळणी यशोदा मातेला बोलतात, यशोदे या ठिकाणी तुझ्या दारामध्ये अपरिचयाचा रथ दिसतो आहे. जाऊ भैया कन्हैया सुद्धा कुठेतरी जाण्याची तयारी करताना दिसताय. ते कुठे जाणार आहेत का? त्यांना माहिती मिळाली, कळालं कन्हैया जाऊ भैया आपल्याला सोडून मथुरेला जात आहे. ती गोपींना सहन झालं नाही. मग त्या गोपी ज्या आहेत अक्रूरींना त्या ठिकाणी शिव्या देऊ लागल्या. अरे चांडाळा, तू या ठिकाणी कशा करता आलेला आहेस? तुला या ठिकाणी कोणी पाठवलेलं आहे? अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडीला का धाक करू आला वधीसी सकळा. अक्रूरा तुझे तैसी सकरणी, या गंगाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या गंगाचे अंगणी गवळणी. त्या गवळणी अक्रूराच्या रथाचे घोडे पकडतात. काही गवळणी रथाला आडव्या पडलेल्या आहेत आणि अक्रूराला बोलतात, अक्रूरा चांडाळा, तुला जर कन्हैयाला घेऊन जायचं असेल, जाऊ भैयाला घेऊन जायचं असेल तर आमच्या अंगावरून रथ घेऊन जा. आम्ही जिवंत असताना तर तुला याला नेऊ शकत नाही, आम्ही नेऊ देणार नाही. तुला माहित नाही हे आमचे प्राण आहे. त्यावेळेला गोपी एकमेकांना बोलतात. काही गोपी म्हणतात, कागळ आता जर व्यवहार आपण केला, असं वेड्यासारखं जर आपण केलं तर ही लोक आपल्याला काय म्हणतील, की तुम्ही आपल्याला नावं ठेवेल. त्यावेळेला ते गोपी म्हणते, कागळ त्यावेळेला आपले प्राणच निघून चाललेले आहेत, तर या लोक लज्जेचं तरी ठेवून करायचंय काय? म्हणून आता मी त्याला जाऊ देणार नाही. त्यावेळेला अक्रूरजी देवाला बोलतात, देवा आता काय करायचं? देव म्हटले, चाचाजी मी तुम्हाला सांगितलं होतं, या गोपींना जर माहीत झालं तर त्या कदापि जाऊ देणार नाही. मग अक्रूरचे हात जोडून देवाला विनंती करतात, देवा काहीतरी करा. मग देव जे आहे त्या गोपींना समजावून सांगतात, गोपींनो मात्र 2 दिवसाची गोष्ट आहे. मी मथुरेला जाईल, मथुरेची शोभा पाहिजे, परत येईल. त्यावेळेला गोपी विचार करतात, कागद त्याला जर मथुरेमध्ये जाण्यामध्ये सुख वाटत असेल तर त्याच्या सुखामध्ये आपण का अडवं यावं? त्याच्या सुखामध्ये आपलं सुख आहे, जाऊ द्या त्याला. आणि मग त्या गोपी बाजूला झाल्या, पण कन्हैयाचं ध्यान गेलं यशोदा मैयाकडे. कन्हैयाचे विचार करतात, सर्व गोपी दिसताय पण माझी यशोदा मैया दिसत नाही. दरवाजाकडे लक्ष केलं तर पायामध्ये पाय अडचळतायत. यशोदा मैया भानावर नाहीये, व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही. का? कन्हैया सोडून जातोय हे यशोदा मैयाला सहन झालं नाही. अरे एखाद्या मातेचा एकुलता एक मुलगा, वेडा जरी मुलगा असला ना तरी त्या मातेला विचारत तो जर सोडून जात असेल तर काय दुःख होतं त्या मातेला. वेडा जरी मुलगा असला तरी त्या मातेला सोडण्याची इच्छा होत नाही. हा तर विश्वाचा मालक आहे, परमात्मा आहे, त्याला सोडण्याची इच्छा यशोदा मातेची होईल. यशोदा मातेला त्याला सोडण्याची इच्छा नव्हती, विरह सहन होईना. मग कन्हैयाला आवाज दिला यशोदा मैयाने, कन्हैया. यशोदा मैयाच्या कन्हैयाच्या कानावरती आवाज पडल्याबरोबर कन्हैयाने रथातून एकदम उडी मारली आणि यशोदा मैयाच्या गळ्यामध्ये कन्हैया पडलेला आहे आणि म्हटले, मैया मी 2 दिवसाकरता मथुरेला चाललेलो आहे आणि तू एवढ्या करता
एवढी अधीर झालीस? त्यावेळेला यशोदा मैया म्हणते, नाही कन्हैया, तू आता जो चाललेला आहेस ना, परत येण्याकरता नाही चालला. माझ्या ध्यानात आलं, त्याच वेळेला गर्गाचार्यांनी इशारा केलेला होता, त्याच वेळेला सांगितलं होतं. आज मला कळालं ती गर्गाचार्यांची भाषा ती सत्य आहे, गर्गाचार्य भाषेचे सत्य आहे. तू माझा नाही, तू देवकीचा आहेस, तू त्या वसुदेवाचा आहेस. पण माझं भाग्य, तू माझ्याकडे आलास, माझ्याकडे राहिलास, तू माझं फार मोठं भाग्य आहे. म्हणून कन्हैया, तुला एक गोष्ट सांगून ठेवते, मी तुला ओळखलं नाही, आज ओळखलं. तू साक्षात परमात्मा आहेस, साक्षात ईश्वर आहेस. पण तुला मी किती वेळेला शिक्षा लावली, किती वेळेला काठीनं सुद्धा मारलं, किती वेळेला मी रागावले. कन्हैया, मला माफ कर. तू मला, मी जी काही तुला शिक्षा लावलेली, अपराध केलेले आहे, त्याबद्दल मला क्षमा कर. आणि तुला जे मी उखळाला बांधलं होतं ही गोष्ट मात्र तू एकदम विसरून जा. उखळाला बांधलेली गोष्ट यशोदा मातेने काढल्याबरोबर कन्हैया मोठीने हंबरडा फोडून रडतात आणि यशोदा मैयाच्या गळ्यामध्ये पडतात आणि म्हणतात, मैया, मी सगळं काही विसरेल, पण तू जे मला उखळाला बांधलेलं आहे ना, ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. म्हणून कन्हैया ही रडू लागली. यशोदा मैया सुद्धा रडते आहे. कन्हैया म्हणतात, मैया, तुला माहित नाही मी कोण आहे. अरे, मला कोण बांधू शकतो? तो कोणाचा अधिकार आहे? तुझ्याशिवाय तो कोणाचाही अधिकार नाही. मला कोणीही बांधू शकत नाही. तो फक्त तुझा अधिकार आहे, तो बांधलेला आहे. आणि तू म्हणते की तू विसरून जा, सगळं काही विसरेल, पण तू जे मला उखळाला बांधलेला आहे ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. फार हा भागवतातील कठीण प्रसंग आहे बरं. यशोदा मैया रडते, कन्हैया रडते, सगळे गोपिका त्या ठिकाणी रडतात. शेवटी जड अंत करणारे परमात्मा रथामध्ये आरूढ झालेले आहेत. अभय मुद्रा परमात्म्याने केलेली आहे आणि रथ त्या ठिकाणावरून वायू वेगाने निघून गेलेला आहे. बोले कृष्ण कन्हैया लाल की. रथ त्या ठिकाणावर निघून गेला. जोपर्यंत रथाची ध्वजा दिसत होती तोपर्यंत गोपी त्याच वाटेकडे डोळे लावून बसलेल्या होत्या. तासनतास त्याच ठिकाणी नवे नवे कायम त्याच रस्त्याने वाट पाहत बसलेल्या होत्या. कशा करता तो येईल, तो म्हटलाय 2 दिवसांनी येईल. काही वर्ष निघून गेले तरी परमात्मा आला नाही, पण गोपी परत घरी गेल्या नाही. त्याच वाटेने वाट बघतात की आज न उद्या तो येईल. बोला राधे राधे. कठीण असा प्रसंग आहे भागवतातला, हा सगळ्यात विरहाचा प्रसंग आहे. परमात्मा मथुरेला त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण जात असताना क्रूरजी जे आहे विचार करू लागली, किती प्रेम आहे त्या गोपींचं, यशोदा मातेचं कन्हैयावरती, आणि मी मात्र त्या परमात्म्याला कंसाकडे, कंसाच्या ताब्यात देण्याकरता घेऊन चाललेलो आहे. कदाचित शंका आली अक्रूरजींना, काही जर अनुचित प्रकार घडला तर या गोपी मला कधीच माफ करणार नाही, यशोदा माता मला कधीच माफ करणार नाही. अक्रूरजी विचार करतात, दुपारची वेळ आहे आणि मग गरमी झालेली आहे. देवाला म्हणतात, देवा मी जरा स्नान करून येऊ का? यमुना मैयामध्ये स्नान करण्याकरता बुडी घेतली. देवाने शंका निरसन केलं, त्या ठिकाणी यमुना मैयामध्ये दर्शन दिलं. अद्भुत असं परमात्म्याने. बोला राधे राधे. मथुरेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या ठिकाणी जात असताना मोठं स्वागत केलं मथुरावासियांनी. गॅलरीमध्ये उभे राहून पुष्पवर्षाव करू लागले सर्व मथुरावासी. विचार करू लागले, एवढा सुंदर असा हा बालक आहे, आजपर्यंत तर मथुरेमध्ये आलेला नाही, साक्षात ईश्वर असेल या भावनेने स्वागत करू लागले. गोपाळ आले होते सोबत. ते म्हटले, का रे कन्हैया, या मथुरेमध्ये तर तुझं बढिया स्वागत आहे. कन्हैया म्हटले, तुम्हाला माहित नाही, या ठिकाणचे कंस महाराज जे आहेत ना, ते माझे सख्खे मामा आहेत. भांजा पहिली वेळ जर आपल्या आजोळामध्ये आलेला असेल तर स्वागत नाही करणार. मग गोपाळ म्हटले, अरे कन्हैया, ही गोष्ट तू पहिलंच नाही का सांगायची? आम्ही हे मळके फाटके कपडे घालून आलेलो आहोत, ते चांगले कपडे घालून आलो नसतो का? आता या कपड्यामध्ये तुझ्या मामाच्या समोर आम्ही भिकमागे नाही वाटायचो? कन्हैया म्हटले, चिंता करू नका. मग धोबी समोरून येत होता तो कंसाचा.
हा लगेच 5 मिनिटामध्ये. हो हो लगेच. हा मामा मारल्याशिवाय लग्नच होत नाही भाच्याचं. राधे राधे. कंस मामा बोला जय श्रीकृष्ण. आणि मग त्या ठिकाणी तो कंसाचा धोबी अहंकारामध्ये चाललेला कन्याने त्यांना राम राम केला. मामाजी राम राम. तू अहंकार आहे. तू म्हटला तू राम राम कसा म्हटलास? म्हटले या ठिकाणचे मामा आहेत ना कंस महाराज, ते माझे सख्खे मामा आहेत. मग कंस म्हटला तो धोबी म्हटला हा हा. मग माझ्या सगळं लक्षात आलं. त्याने म्हटले तुला तर सगळंच माहिती आहे, मग तेवढे कपडे देऊन टाका आम्हाला. आणि मग तो अपमानामध्ये अहंकारामध्ये बोलतो. तेवढ्यात त्याने एक तमाशा लावून दिला. अरे कसं अरे काय करावं बाबा. राधे राधे. ते मग खाली पडला तरी ठोकाच आवाज द्यायचा. सावध राहावं लागतं असं. अटेन्शन. हा आता इथून पुढं कंस मारायचा अजून ध्यानात ठेवू. हा नाही तर लवकर मारायचं नाही. बोला जय श्रीकृष्ण. आणि मग त्या ठिकाणी त्याला मारलं. ते वस्त्र परिधान केले. गोपाळ म्हटले कन्हैया बडकिले चमकेले भारी भारी वस्त्र आहेत ही सगळे, पण ही सगळा रस्ता साफ करत चाललेत. मोठ्या माणसाचे कपडे पोरांनी. आनंद येईना भैया. म्हटले कन्हैया म्हटले व्यवस्था करेंगे. ते शिंप्याकडे गेले. म्हटले हे माझ्या मित्रांचे कपडे पटापट व्यवस्थित करून द्या. मग त्याने सगळे मित्र बोलवले. आपले फटाफट कपडे फिट करून दिले. गोपाळ प्रसन्न झाले. कन्हैया म्हटले माझ्या मित्रांना तू खुश दिलं, खुश केलेलं आहे. तुला इनाम काय देऊ सांग. त्याने पाहिलं होतं धोब्याला काय इनाम मिळालाय. ते म्हटले महाराज फक्त तुमची कृपा राहू द्या. आता सगळे भयभीत आहे. कन्हैयाने आशीर्वाद दिला. खूप फलोगे फुलोगे. मग बघा कन्हैयाचा आशीर्वाद. जेवढ्याचं कापड तेवढी शिलाई. नाही नाही कापड 200 शिलाई 600. अशी परिस्थिती आहे. हा देवाचा आशीर्वाद आहे. आणि पुन्हा गेले. कन्हैयाला गोपाळ म्हटले कन्हैया जोपर्यंत फुलमाला गळ्यामध्ये पडत नाही तोपर्यंत आनंद नाही. ब्रजवासियांना माळ जी आहे फुलमाला हाराची खूप मोठी अपेक्षा आशा. मग त्या माळ्याच्या घरी गेले. त्यांनी हार करून दिले. आधी करून आले. धनुर्भंग केला. घरी आले. नंदबाबांनी विचारलं कन्हैया काही लढाई झगडा वगैरे? म्हटले बाबा काही नाही. शांततेत गेलो शांततेत आलो. एवढं करून आले. पण नंदबाबांना काही सांगितलं नाही. कंसाला माहीत झालं की जो शिवजीने दिलेला धनुष्य आहे ना 1000 हत्तीने ओढून आणला होता तो तर याने तोडून टाकला. आणि त्यावेळेलाच शिवजींनी सांगितलं होतं महादेवाने हा जो धनुष्य आहे इसे कोई तोड नहीं सकता और जो तोडेगा वो तुझे छोड़ नहीं सकता. कंसाने ओळखलं जर धनुष्य तोडलेला आहे तर आपल्याला हा सोडणार नाही. महाद्वारामध्ये कुवलयापीड नावाचा हत्ती उभा केला. त्याचाही उद्धार परमात्म्याने केला. रंगशाळेमध्ये आखाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी कंस जो आहे कन्हैयाची वाट बघत आहे. आणि दाऊ भैया कन्हैया त्या रंगशाळेमध्ये आखाड्यात प्रवेश करतात. वेळ कमी असल्यामुळे आपण पटकन आता ओळखून घेऊ. लग्नाची बी तयारी मुहूर्त टळून चाललाय म्हणून. बोला जय श्रीकृष्ण. आणि मग नारळ आणायचा. आणि मग त्या ठिकाणी कन्हैया आणि दाऊ भैया बलेनसह मुष्टिका चानुरा बरोबर कन्हैया आणि मुष्टिका सोबत दाऊ भैया युद्ध त्या ठिकाणी द्वंद्व युद्ध सुरू झालेलं आहे. बराच वेळचे युद्ध चालू आहे. कन्हैयाकडे दाऊ भैयांनी बघितल्याबरोबर कन्हैयाने इशारा केला. इशाऱ्यामध्ये सुचवला आणि दाऊ भैयांनी मुष्टिकाला उचलून उद्धार केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी कन्हैयाने चानुराचा उद्धार केलेला आहे. शलतोषला नावाचे दैत्य आले. त्यांनाही ठिकाणाला लावला आणि धावत कन्हैया कंसाच्या सिंहासनावर उडी मारून उभे राहिले. कंसाचा मुकुट खाली पडला. कंसाचे लांब केस असे पकडले कानामध्ये जाऊन बोलतात माझ्या देवकी मैयाचे केस असे जरून ओढले होते. कंस ओरडू लागला. ओरडत असताना कन्हैया म्हणतात माझ्या देवकी मैयाचे केस ओढत असताना देवकी मैया अशीच ओरडत असेल. तिलाही यातना वेदना होत असतील. त्यावेळेला तुझी दया आली नाही. तुला तिची दया आली नाही म्हणून तुझी दया करण्याचं काही कारण नाही. कंसाला उचललं कन्हैयाने आणि जमिनीवरती आपटला आहे आणि त्याच्या छातीवरती उडी मारून त्याचा उद्धार केलेला आहे. बोल कंस मर्दन भगवान की जय. कंसाचा उद्धार परमात्म्याने केला. त्याच्यानंतर
त्याच्या ज्या पत्नी आहेत अस्ती आणि प्राप्ती जरासंधाकडे गेलेले आहेत. जरासंधाने 17 वेळेस 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन मथुरेवरती आक्रमण केलेलं आहे. तेवढ्याही वेळेला परमात्म्याने त्यांना पराभूत केलेला आहे. पुन्हा 18व्या वेळेस संत ब्राह्मणांना अनुष्ठानाला बसवून हा जरासंध आला आणि मग या वेळेला परमात्मा युद्धभूमीवरून पळून मथुरेमध्ये गेलेले आहेत. ही गोष्ट देवाशिवाय कोणाला माहीत नाही. बोला जय श्री कृष्ण. द्वारकेमध्ये परमात्म्याच्या लीला सुरू आहेत. इकडे कौंडिन्यपूरला मात्र ही रुक्मिणी माता देवाच्या लीला चरित्र कथा ऐकून प्रसन्न आहे आणि मनामध्ये ठरवलं वरण करेल तर द्वारकाधीशाचंच वरण करेल. आणि मग त्या ठिकाणी भीमक राजा जे आहेत रुक्मिणीचे पिता तेही आनंदित आहेत, प्रसन्न आहेत. पण त्या ठिकाणी त्यांचा जो पुत्र आहे रुक्मी तो मात्र गडबड करू लागलेला आहे. त्यावेळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर उलट बोलतो आहे आपल्या पित्याला. त्यावेळेला पिता म्हणतात भैया तुझ्या मनामध्ये जसं असेल तसं कर, पण परमात्म्याच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलू नको. द्वारकाधीशाच्या विरोधामध्ये बोलू नये, महापुरुषांच्या विरोधामध्ये बोलू नकोस. आणि मग तो आला चेदी नरेश दम घोषपुत्र शिशुपालाशी संबंध पक्का करून आणि सांगितलं महाराज पिताजी परवाच तो वरात घेऊन येत आहे. रुक्मिणी माता घाबरली. म्हटले अरे त्या ठिकाणी घाबरल्यानंतर रुक्मिणी माता विचार करते माझ्याकडे तर वेळही ठेवला नाही आणि 2च दिवसाची वेळ आहे. मग एक पत्र 7 श्लोकामध्ये लिहिलं आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं महाराज हे पत्र नाही माझे प्राण समजा आणि आत्ताच्या आत्ता द्वारकाधीशाच्या हातामध्ये नेऊन द्या. त्या सुदेव नावाच्या ब्राह्मणांनी पत्र घेतलं, द्वारकेमध्ये कन्हैयाच्या हातामध्ये दिलं. ब्राह्मण देवाने पत्र वाचल्यानंतर वायुवेगाने रथ घेऊन कौंडिन्यपूरला सकाळी सकाळी येऊन पोहोचले तर रात्रीच शिशुपाल येऊन बसलेला होता. त्या ठिकाणी जरासंधाने ऐकलं की द्वारकाधीश ऐकलं. जरासंध हादरला. शिशुपाल म्हणतो अरे त्याला घाबरण्याचं काय कारण आहे, तो आपलं काय बिघडवणार आहे. जरासंध म्हटला शिशुपाला हीच गलती मी 17 वेळेस केली होती, एकदा नाही 17 वेळेस हीच चूक मी केली होती. त्याला सामान्य समजत होतो पण तो सामान्य नाही, तो फार खतरनाक आहे, फार जबरदस्त नटखट. तू हलक्यावर घेऊ नको. खतरनाक असा तो द्वारकाधीश आहे, तू काहीतरी तयारी कर. तू जरासंधाला म्हणतो जरासंधा फुकटचं आपलं भयाचं भूत बांधून देतोय, काय बिघडवणार आहे तू. माझ्याकडे सगळे सैन्य आधी आहे, माझ्याकडे पराक्रम आहे, शौर्य आहे, सगळ्या गोष्टी असताना घाबरण्याचं काय कारण आहे. तरी सुद्धा जरासंध विनंती करतो. मग ते सैन्य त्याने पाठवलं त्या देवीच्या दर्शनाकरिता. कुलाचार आहे, कुलधर्म आहे म्हणून रुक्मिणी माता त्या पत्रातही लिहिलं होतं तसं की ती देवीच्या मंदिरात मी दर्शनाला जाईल आणि आमचा कुलधर्म आहे. त्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर कोणीही नसणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी या आणि काय करा घेऊन जा. हे त्यावेळेला ठरलं होतं. बोला राधे राधे. पण देवासाठी ठरलं होतं. हेही गोष्ट ध्यानात घ्या. तुम्ही म्हणता पत्र आलतं, चिठ्ठी आलती, ते वाचून आलते आणि मग पळून गेलत्या, पण देवासाठी त्यांचं पराक्रम शौर्य हे सगळ्या गोष्टी पुढच्याही गोष्टी ध्यानात राहायच्या, ध्यानात ठेवायच्या. त्या ठिकाणी रुक्मिणी माता दर्शन करून बाहेर येते, येऊन पाहते त्या पत्रात लिहिलं होतं कोणीच नसणार आहे, पण तिथं सैन्य दिसलं. आता काय करायचं, घाबरलं. पण विचार केला लाखो मी एक आहे, तो काही सामान्य नाही. आणि मग पाहत राहिल्या त्या सैन्यावर नजर टाकत टाकत द्वारकाधीशांची नजर एक झाली. त्या गर्दीतून देवाने हात हलवला. हमी है करत 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 रुक्मिणी माता देवाच्या हातामध्ये हात देते, हात पकडते. देवाच्या रथामध्ये आरूढ झालेले आहेत आणि वायुवेगाने रथ त्या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. सैन्य म्हटलं का रे आपण कशा करता आलो. सैन्य तर ते लक्ष्मी नारायणाचं सौंदर्य पाहून बेहोश झालं. एक म्हटलं हा हा लक्षात आलं, रुक्मिणीच्या रक्षणा करता. रुक्मिणीच्या मैत्रिणी म्हणू लागल्या तुम्ही काय भांग पिऊन आला होता की काय नाही. रुक्मिणी तर गेली नारायणासोबत. मग तो रुक्मी जो आहे त्याच्या मागे रथ घेऊन सैन्य घेऊन धावू लागलेला आहे. अनेक वेळेला चुनवती दिल्यानंतर कन्हैयाने रथ मागे फिरवला आणि त्याच्याशी युद्ध केलं. हातामध्ये तलवार काढली ना, तलवार काढून उगारल्या बरोबर रुक्मिणी मातेने रथात उडी मारली आणि हात पकडला. म्हटले द्वारकाधीशा पत्रात मी लिहिलेलं आहे, नमूद केलं होतं, कदाचित असाही प्रसंग येईल की माझ्या भावावरती तुम्हाला हात उचलावा लागेल, पण त्यावेळेला काहीही अनुचित प्रकार घडू नये
असा उल्लेख केला होता सगळा व्यवस्थित. असा प्रकार घडू नये देवा, माफ करा. कसाही असला तरी तो माझा भाऊ आहे. बहिणीला कळवळा असतो भावाचा, की ते दुष्ट असला किती नालायक असला कसाही असला तरी भाऊ आहे, त्याला तुम्ही सोडा, जीवदान द्या. रुक्मिणी मातेला देव म्हणतात, रुक्मिणी तो तुझा भाऊ आहे तर माझाही कोणीतरी आहे. आता माझा कोण आहे? तो साला आहे. या साल्याला मी सोडून देतो, त्याला मी मारेल कसा? तेवढ्यामध्ये कानावरती आवाज आला, द्वारिकाधीश भगवान की. कोणी म्हटले हे द्वारकाधीशाची जय जयकार कोणी केली? माग वळून पाहिलं तर बलराम, दाऊभाई नारायणी सेना घेऊन गदगद झाले, अंग रोमांचित झालं. भाऊ असावा तर असा असावा, दाऊ भैयासारखा ऐन युद्धाच्या वेळेला संकटाच्या वेळेला धावून आला. भाऊ या असतात पण बलराम दादा सारखे नसतात. पण आज बलराम दादा आहे. आनंदी झाले कन्हैया. कन्हैया दर्शनाकरता पुढे येऊ लागले तर दाऊ भैया म्हटले, कन्हैया इकठ्ठा आशीर्वाद घरी गेल्यानंतर बहुराणी सोबत. ही आशीर्वाद देण्याची वेळ नाही, तू घरी जा. रुक्मिणीला घेऊन मी आलो यांचा समाचार घेऊन. सैन्य हादरलं. म्हटले हल मुसलवाला अचानक कुठून आलं? भीती जर असेल तर या हल मुसलवाल्याची, या कन्हैयाची भीती नव्हती, याची बलराम दादाची भीती. मग कन्हैया रुक्मिणी मैयाला घेऊन द्वारकेमध्ये आलेले आहे. द्वारकेमध्ये आल्यानंतर रुक्मिणी मैया आनंदित आहेत. अंग त्या ठिकाणी पुलकित आहे. अनेक प्रकारची मेहंदी रचलेली आहे आणि विवाहाची वेळही त्या ठिकाणी झालेली आहे. बोलिये रुक्मिणी रमण भगवान की. देवबाप्पांना बोलवा, आमंत्रित करा. रुक्मिणी मातेला बोलवा, द्वारकाधीशांनाही बोलवा, नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. लग्नाची वेळ आज झाली, होऊन गेलेली आहे. 2:45 मुहूर्त होतं, पण आहे 4:45 पर्यंत. बोला राघवे राघवे. बोलिये वृंदावन बिहारी लाल की जय. थोडक्यामध्ये या ठिकाणी आता मंगलाष्टिका होतील. 1-4-2 मंगलाष्टिका, आरती होईल आणि मग कथा विराम घेईल. आजची कथा याच ठिकाणी विराम घेते. उद्या भगवंताच्या अन्य विवाहांच्या कथा आहेत. त्याच्यानंतर परम भागवत सुदाम देवाचं चरित्र आहे. त्याच्यानंतर यदुकुळाचा संहार, दत्तात्रेयांचे 24 गुरूंची कथा आणि परीक्षिती राजाचा मोक्ष ही कथा आहे. पण उद्या कथा दुपारी 1 वाजता नाही. रोज आपण म्हणत होतो दुपारी 1 वाजता, उद्या 1 वाजता नाही. मग किती वाजता आहे? सकाळी ठीक 9 वाजता. आबांनी सांगितलं 9 वाजता. उद्या सकाळी ठीक 9 वाजता कथेला आरंभ होईल. जसं आतापर्यंत 6 दिवस आपण उपस्थित राहिलात, तसं उद्या सुद्धा. उद्या सगळ्या कथेचं सार आहे, त्याचं फळ आपल्याला उद्या प्राप्त होणार आहे. म्हणून आज आलात, उद्या सुद्धा यायचं. आणि आज बहुसंख्येने आलात, येत असताना उद्या एक जणीला, अजून एक जणीला घेऊन यायचं. बरोबर, त्यांनाही तो लाभ झाला पाहिजे. म्हणून उद्या सकाळी ठीक 9 वाजता सगळ्यांनी या कथेसाठी उपस्थित राहायचे ही सगळ्यांना विनंती आहे. बोला जय श्री कृष्ण.